कमीत कमी तेलाचा वापर करून आज आपण मिठाचे पौष्टिक रोल्स कसे करायचे ते बघूयात. बनवायला अतिशय सोपे असणारे हे रोल्स आपल्याला नक्की आवडतील. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. हे रोल्स अगदी कमीत कमी साहित्यात होतात. बारीक रवा, पोहे आणि बीटाचा किस प्रत्येकी अर्धा कप, लसूण पाकळ्या 4, तांबडं तिखट आणि बारीक मीठ प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, दही 2 टेबलस्पून, रिफाईंड तेल अर्धा टेबलस्पून आणि पांढरे तीळ 1 पिंच. बीटाचे रोल्स करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये सर्वप्रथम घेऊयात अर्धा कप रवा, अर्धा कप पोहे, अर्धा कप बीटाचा किस, 4 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये आता आपण क्रश करून घालूयात. आणि या सगळ्याची आता आपण पाणी न घालता भरड पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली ड्राय भरड पेस्ट तयार झालेली आहे. ह्यात आपण थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. ह्या भरड पेस्टमध्ये आपण घालूयात अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट, अर्धा टेबलस्पून बारीक मीठ. घातलेलं तिखट आणि मीठ आता आपण ह्या ड्राय मिश्रणामध्ये एकत्र मिक्स करून घेऊयात. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. त्यात ॲड करूयात 2 टेबलस्पून दही. माझा अर्धा टेबलस्पूनचा चमचा आहे, त्यामुळे मी 4 वेळा घालत आहे. दही मिश्रणामध्ये छान घोटून घेऊयात. सगळीकडे ते मिश्रणाला दही लागलं पाहिजे, असंच आपल्याला ते घोटायचं आहे. अगदी थोडं थोडं रवा शोषण्या इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता आपल्याला त्याचं घट्ट बॅटर करून घ्यायचं आहे. पाणी घालताना अगदी थोडं थोडं घालायचं, म्हणजे ते एकदम खूप सरसरीत पण होत नाही. दही टाकल्यावरती जर अगदी रव्याच्या काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर ते आपल्याला चमच्यानेच मोडायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान बॅटर तयार झाले. घट्टही नाही आणि सरसरीतसुद्धा नाही. तयार झालेलं हे बॅटर आता आपण झाकण ठेवून 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात, म्हणजे रवा फुलून येईल. 15 मिनटं झालेली आहेत आणि आता रवा मस्त फुललेला आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर अतिशय व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. तळहाताला तेल लावून आता आपण ह्याचे सगळे रोल्स तयार करून घेणार आहोत. मी इथं कटलेटच्या आकाराचा ओव्हल शेप बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकता. रक्तवाढीसाठी बीटाचं सेवन हे अतिशय आवश्यक असतं, म्हणून 1 ते 5 वयोगटातील मुलांना जर हे बीटाचे रोल्स खायला दिले तर ते व्यवस्थित आनंदाने खातील. रोल्स तयार आहेत. स्टीमरच्या वरच्या जाळीच्या भांड्याला आपण थोडं तेल स्प्रेड करूयात. तेल स्प्रेड केल्यानं की आपले रोल्स जाळीला अजिबात चिकटणार नाहीत. आता आपण एक एक करून सगळे रोल्स अगदी अलगद जाळीमध्ये ठेवू. जाळीच्या भांड्यामध्ये रोल्स ठेवताना ते एकावर एक ठेवले जाणार नाहीत याची दक्षता घेऊयात, म्हणजे ते वाफवले गेले तरीसुद्धा एकमेकांना चिकटणार नाहीत. इथं स्टीमरचं भांडं मी गॅसवर ठेवलेलं होतं. स्टीमरच्या भांड्यातल्या पाण्याला आधण आलेलं आहे. त्यावर आता आपण जाळीचं भांडं ठेवूयात आणि झाकण ठेवून त्यावर दमदमवून वाफ काढूयात. किमान 15 मिनटामध्ये रोल्स व्यवस्थित वाफवले जातात. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूयात. रोल्स व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत. रोल्सचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल. आता आपण गॅस बंद करून टाकूयात. आता यातली सगळी वाफ निघून जाईल. हे सगळे रोल्स 10 मिनटात थंड होतील आणि मगच आपण ते शॅलो फ्राय करणार आहोत. रोलमधली वाफ बऱ्यापैकी निघून गेलेली आहे आणि आपण आता पॅन गॅसवरती ठेवलेला आहे. गॅस नंतर ऑन करायचा आहे. पॅनमध्ये आपण अंदाजे अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल घालूयात आणि मग नंतर ते स्प्रेड करून घेऊयात.
तेल घातल्यावर मगच गॅस आपल्याला ऑन करायचा आहे, कारण पॅन कोटिंगचा आहे. असे पॅन डायरेक्ट गॅसवर ठेवता येत नाही. पॅनमधलं तेल तापलं की लगेचच गॅस आपण ऑफ करूयात आणि त्यात एक पिंच पांढरे तीळ घालूयात. तीळ तडतडायच्या आतच त्यामध्ये आपल्याला रोल्स घालायचे आहेत. वरून अगदी चिमूटभर तांबडं तिखट भुरभुरवूयात आणि स्पॅच्युलाने रोल्स अगदी अलगद उलटपालट करूयात. फार छेडछाड करायचे नाही. मुलांना अजिबातच तेलकट देत नसाल तर रोल्स वाफवल्यावर वरून फक्त तांबडं तिखट आणि चाट मसाला भुरभुरवून देखील तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे आपले बीटाचे पौष्टिक रोल्स तयार असून तुम्ही ते लहान मुलांनाच नव्हे तर वयस्कर माणसांना सुद्धा एनर्जेटिक म्हणून देऊ शकता. त्यांच्यातले रक्तवाढीसाठी त्यांना मदत तर होईलच, शिवाय मधला वेळचा नाश्ता म्हणून ते आवडीने खातील. तर असे हे दिसायला एकदम चकचकीत आणि बनवायला एकदम सोपे रोल जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.